आपल्या सर्व गावकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगडाचे मठाधिपती आपले सगळ्यांचे गुरुवर्य शिवाजी महाराजजी यांच्या चरणीही नतमस्तक होतो आणि पुन्हा एकदा या तुमच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. मला आता लवकर सुट्टी द्यायची. गणसांगीला आणखीन एक सप्ताह आहे. तिथून जाय त्यांचा पण 11च असेल, तुमचा पण 11चा. तुम्हाला शब्द दिला की बाबा मी त्याप्रमाणे दिलेल्या शब्दाप्रमाणे मी आलो. फक्त आता लय वेळ थांबून धरू नका, कारण तिथलं पूर्ण कार्यक्रम तो सुद्धा रोखला आहे. मला बाबाजीचा शब्द टाळता येतो. आपल्या सगळ्या गावकऱ्यांना तर शुभेच्छा दिल्यातच. आता ह्या व्यासपीठावर काय मला बोलतात नाही, तुम्हाला जे ऐकायचं ते, कारण वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ. या वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर आपण एका जातीचं नाही बोललं पाहिजे. इथं सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येतात, गुण्यागोविंदाने नाचतात. त्यामुळं दुसरे खूप व्यासपीठ आहेत मला बोलायला, तिथं सगळ्या जाती धर्माचा बोलता येतं. इथं एका जातीचं नाही बोलता येत. तुमच्या गावात मुली निघाल्या का? नाही, मग तुमच्या नामचं सारखंच आहे. आम्ही तेच राहिलो, मिळवायचं आपल्याला ते. तेवढा मात्र एक संदेश तुम्हाला सगळ्या गावकऱ्यांना देतो. आपलं तळेगाव आणि तळेगाव परिसरातले गाव, आता इथं काही प्रश्न आहे का राजकारणाचा? सगळ्याच्याच पोराला आरक्षण लागणार. मग काँग्रेसात राहा, नाही तर बेसरमात राहा, नाही तर भाजपमध्ये राहा, कुठं राहा, नाही ते शिवसेनेत राहा, आरक्षण तर सगळ्याला लागणार. इथं सगळ्याचे लेकरं आता मोठे होणार. इथं आपल्या लेकराचं, आपल्या पोराचं कल्याण करायचं असलं तर आरक्षणाशिवाय पर्याय. आता सगळ्या मराठ्यांनी पुन्हा एकदा तुटून पडलं पाहिजे, कारण झालं ते झालं. आता विषय ते राजकारण झालं गेलं संपलं. आता आपल्या लेकराच्या आयुष्याचा प्रश्न आपल्या पुढे. त्यांना आरक्षण असल्याशिवाय ते मोठे नाही होऊ शकत. आसपासच्या गावाला जिथं जिथं आरक्षण मिळालं त्यांना फोन करून विचारा. प्रचंड फायदे झाले त्यांच्या लेकराच्यात. त्यांना फीसमध्ये फायदे होते, नोकरीत, उच्च शिक्षणात, सगळ्या क्षेत्रात आपल्या पोरांना फायदे व्हायला लागले. म्हणून आरक्षण खूप महत्त्वाचं आहे. यासाठी आपण 25 ऑगस्ट 2025ला पुन्हा एकदा आमरण उपोषण अंतरावली ठेवले. तळेगावातला एकही माणूस 25 ऑगस्ट रोजी घरी नाही राहायला पाहिजे. 25 जानेवारी ना येतात का?